जळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या, प्राचार्यावर गुन्हा दाखल। जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। श्याम प्रभाकर पाटील असे आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले। महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामलाच प्राचार्यांनी पीव्हीसी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे। माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावात असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे।